नमस्कार, गीताज वेज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत रिंग भजी. आता ही रिंग भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे. पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी ही कुरकुरीत रिंग भजी कशी करायची ते पाहूयात. तर इथे आपली भजी कुरकुरीत होण्याचा सिक्रेट पदार्थ म्हणजे हे उडदाचे पापड. तर इथे मी 4 ते 5 पापड घेतलेत. आता आपल्याला ह्या पापडांचा चुरा करून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 ते 3 तुकडे करून हे मिक्सरच्या भांड्यात टाकून याचा चुरा करून घेणार आहे. तर इथे आपला हा पापडांचा छान असा चुरा करून झाला आहे. आता हा चुरा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर आता इथे मी कांदा घेतला आहे. तर एक कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गोल रिंग्स कांद्याच्या करून घ्यायच्यात. आता एका वाटीत 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे. तर इथे मी 3 मोठे चमचे बेसन पीठ घेतलं आहे. यात आपल्याला 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता यात मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. 1 मोठा चमचा मिरचीचा ठेचा टाकला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे हे वाटून टाकलेलं आहे. त्यात आपल्याला 1 चमचा ओवा आणि 1 चमचा सफेद तीळ टाकायचे. आता यात चवीनुसार मीठ टाकायचे. आता यात 1 चमचा धणा पावडर, पाव चमचा लाल तिखट, थोडीशी हळद. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. आता यात पाणी टाकून आपल्याला घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर करायचे. जास्त पातळ नाही आणि एकदम घट्ट पण नाही. आता 1 मिनिटभर छान असं फेटून घ्यायचे. तर इथे हे बॅटर थोडंसं पातळ वाटतंय म्हणून मी आणखीन 1 चमचा बेसन पीठ टाकले आणि आता हे पुन्हा मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने आपले हे बॅटर पाहिजे. आता ह्या बॅटरमध्ये आपल्याला हे रिंग टाकून घ्यायची आणि त्याला सर्व बाजूने हे पीठ लावून घ्यायचे. आतून बाहेरून सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे. त्या चुऱ्यामध्ये आता ही रिंग घोळवून घ्यायची. सर्व बाजूने हा पापडाचा चुरा व्यवस्थित लागला पाहिजे. तरी ते पाहू शकता व्यवस्थित असा ह्याला सर्व बाजूने छान असा चुरा लागला आहे. तर अशाच पद्धतीने 4 ते 5 रिंग्सला आपल्याला हा चुरा लावून घ्यायचा आहे. आणि आता तेलही गरम झालेलं आहे. तेल थोडासा धूर येईल इतकं तेल गरम असावं म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. आणि आता हे घोळवून घेतलेल्या रिंग ह्या तेलात टाकायच्यात. आता ह्या रिंग टाकल्यानंतर गॅस थोडासा स्लो करायचा आणि नंतर थोड्याशा कडक झाल्यानंतर ह्या पलटी करून घ्यायचे. आणि इथे दोन्ही बाजूने आपले हे रिंग भजी छान खरपूस तळून झालेत. आता काढून घेऊयात. तर पापड मस्त कुरकुरीत तळून झालेत. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व रिंग्स तयार करून घ्यायच्या. तर इथे मी तुम्हाला एक रिंग्स तोडून दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत झाली आहेत भजी. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. ही गोल रिंग भजी खूपच भारी लागतात, एकदम कुरकुरीत लागतात. ती सॉसबरोबर किंवा अशी हिरव्या मिरचीबरोबर खायला खूपच भारी लागतात. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.